नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सुरू करूयात आजच्याच म्हणजे 7 जुलै 2025 रोजीच्या चालू घडामोडी. तर सर्वप्रथम पाहूया आजचे दिनविशेष. आज इतिहासामधील काही घटना घडलेल्या आहेत. तर 7 जुलै 1901 रोजी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म झालेला आहे. हे भरपूर महत्त्वाचे असे नेते आहेत. भारतीय राजकारणी व जनसंघ या पक्षाचे ते संस्थापक होते. 7 जुलै 1854 रोजी बॉम्बे स्पिनिंग अँड वेव्हिंग मिलची स्थापना करण्यात आलेली आहे. मुंबई येथे स्थापन झालेली ही भारतातील पहिली सूतगिरणी ठरलेली आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, ही देखील आपल्यासाठी महत्त्वाची अशी बातमी आहे. याचे जे संस्थापक होते ते देखील विचारले जातात. कावसजी नानाभाई दावर हे या मिलचे संस्थापक होते. तर 7 जुलै 1948 रोजी दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन म्हणजेच DVC ची स्थापना करण्यात आलेली आहे. स्वतंत्र भारतातील हा पहिला बहुउद्देशीय नदी प्रकल्प होता. याचे जे उद्दिष्ट होते ते सिंचन, पूर नियंत्रण, जलविद्युत निर्मिती हे होते. अ, यामध्ये दामोदर नदीबद्दल देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर दामोदर नदी ही झारखंड आणि बंगाल या 2 राज्यातून वाहते. त्याच्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने ह्या कॉर्पोरेशन बद्दल आणि या नदीबद्दल ह्या दोन्ही कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यासोबतच काही महत्त्वाच्या योजना देखील आजच्या दिवशी जाहीर झालेल्या होत्या. त्यामध्ये सर्वप्रथम 2023 मध्ये भारत सरकारने AI फॉर ऑल ही कृत्रिम बुद्धिमत्ता प्रचार मोहीम जाहीर केली होती. आणि ही जी मोहीम होती ही डिजिटल इंडिया अंतर्गत सुरू केलेली होती. त्यानंतर आजच्याच दिवशी 2022 साली चित्ता रिइंट्रोडक्शन प्लॅन यासाठी भारताने नामिबिया बरोबर सामंजस्य करार केला होता. त्याच्यामुळे या दोन्हीही गोष्टी आपल्या करंट अफेअर्स असतील किंवा बेसिक गोष्टीसाठी आपल्याला आवश्यक आहेत आणि या आपल्याला माहिती असणं देखील गरजेचं आहे. तर आजच्या चालू घडामोडी आता सुरू करूयात आपण. सर्वप्रथम UNSCचे अध्यक्षपद जुलै 2025 चे नुकतेच जाहीर झालेले आहे. तर UNSC अध्यक्षपद आता या महिन्याचे पाकिस्तानकडे असणार आहे. त्यामुळेच आपल्यासाठी ही महत्त्वाची अशी बातमी ठरते. 1 जुलै 2025 पासून पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारलेले आहे. पाकिस्तानचे राजदूत असीम इफ्तिकार अहमद यांच्याकडे संपूर्ण महिन्याचे आता नेतृत्व असणार आहे. पाकिस्तान सध्या UNSCचा अस्थायी सदस्य आहे. म्हणजे 2 वर्षासाठी त्याची निवड झाली होती. 2025 ते 2026 या 2 वर्षांसाठी पाकिस्तान सध्या अस्थायी सदस्य म्हणून UNSC मध्ये आहे. आणि हे पाकिस्तानचे 2013 नंतरचे पहिले अध्यक्षपद असून 8व्या वेळेस परिषदेमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. त्यामुळे ही बातमी भारतासोबतच म्हणजे वर्ल्ड अफेअर्स या अनुषंगाने आपल्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. आता UNSC म्हणजे काय याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. तर युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल्स संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद याची जी स्थापना आहे ही 24 ऑक्टोबर 1945 रोजी झालेली आहे. याचे जे मुख्यालय आहे हे न्यूयॉर्क अमेरिका येथे आहे. तर या संघटनेचा स्थापनेमागचा उद्देश काय होता? तर आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा राखणे हा यामागचा उद्देश होता. UNSC मध्ये 15 सदस्य संख्या असतात. तर त्यामध्ये 5 स्थायी सदस्य असून 10 अस्थायी सदस्य असतात. म्हणजे 5 पर्मनंट मेंबर्स आहेत आणि 10 नॉन पर्मनंट मेंबर्स असतात. तर जे पर्मनंट स्थायी सदस्य आहेत ते 5 कोणते? तर हे देखील आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचं आहे. तर सर्वप्रथम चीन, फ्रान्स, रशिया, UK आणि USA हे 5 देश पर्मनंट मेंबर्स म्हणून UNSC मध्ये आहेत. तर 10 नॉन पर्मनंट मेंबर्स असतात, ज्यांची निवड दर 2 वर्षांनी महासभेद्वारे केली जाते. आणि सध्याचे अस्थायी सदस्य आहेत अल्जेरिया, डेन्मार्क, ग्रीस, गयाना, पाकिस्तान, पनामा, दक्षिण कोरिया, सिएरा लिओन, स्लोव्हेनिया आणि सोमालिया. आता या सर्व अस्थायी सदस्यांकडे दर महिन्यासाठी एकदा अध्यक्षपद येते. तर त्याच अनुषंगाने जुलै 2025 चे जे काही अध्यक्षपद आहे ते सध्या पाकिस्तानकडे आहे. आणि हे जे अध्यक्षपद आहे हे प्रत्येक महिन्याला बदलते. आणि भारत सध्या सदस्य नाहीये. त्याच्यामुळे सध्या तरी आपल्याकडे अध्यक्षपद येण्याचा शक्यताच नाहीये. या अगोदर भारत 2021-22 मध्ये सदस्य होता. त्यावेळेस एकदा अध्यक्षपद भारताकडे देखील आलेले होते. तर पुढचा महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे मेन ऑफ माइंड कार्यक्रम. आता एक वन लाइनर म्हणून असेल किंवा एक सोशल अँगलने असेल, हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो.
तर मेनो माइंड कार्यक्रम काय आहे? तर राष्ट्रीय महिला आयोग NCW व रायझिंग इंडिया रिसर्च फाउंडेशन यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. रजोनिवृत्ती ज्याला इंग्लिशमध्ये मेनोपॉज असं म्हटलं जातं आणि महिलांचं मानसिक आरोग्य यावर देशव्यापी जागरूकता मोहीम या कार्यक्रमांतर्गत राबवली जाणार आहे. याचे जे प्रमुख वैशिष्ट्य आहे हे आहे रजोनिवृत्ती व मानसिक आरोग्य या संबंधीचा हा कार्यक्रम असून या यासाठीच हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्यासोबतच मौनभंग म्हणजेच महिलांना त्यांच्या अनुभवांबाबत बोलण्यासाठी आणि मदत मिळवण्यासाठी सुरक्षित व्यासपीठ आहे. याचे जे राष्ट्रीय अभियान आहे हे संपूर्ण भारतभर राबवला जाणारा हा देशव्यापी उपक्रम आहे. यामध्ये प्रशिक्षण व क्षमता विकास देखील घेतला जाणार आहे. त्यानंतर समर्थन सेवा ही वैद्यकीय व कायदेशीर समुपदेशन यासह आवश्यक सेवा एका छताखाली आणण्याचा हा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमामागचे उद्दिष्ट काय होते? तर महिलांना रजोनिवृत्तीच्या काळात मानसिक, सामाजिक व आरोग्यविषयक पाठबळ देणे. हे या कार्यक्रमामागचे उद्दिष्ट होते. आणि लक्षात घ्या, या स्लाइडमध्ये नाहीये, परंतु मेनो माइंड कार्यक्रम हा पुण्यामध्ये राबवला गेलेला आहे. त्याच्यामुळे त्या दृष्टीने देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे लक्षात घ्या, मेनो माइंड कार्यक्रम पुण्यामध्ये राबवला आहे आणि कोणत्या 2 संघटनेमार्फत हा उपक्रम राबवलेला आहे? तर राष्ट्रीय महिला आयोग NCW व रायझिंग इंडिया रिसर्च फाउंडेशन. पुढची महत्त्वाची चालू घडामोडी आहे ती म्हणजे क्वाड बैठक 2025. आता पुन्हा एकदा वर्ल्ड अफेअर्सच्या अनुषंगाने आपल्याला वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. वेगवेगळ्या ज्या बैठका झालेल्या आहेत म्हणजे आसियान समिट असेल, ब्रिक्स समिट असेल, तर त्या देखील विचारले जातात. परंतु भारत ज्यामध्ये सदस्य आहे अशी क्वाड समिट किंवा क्वाडची बैठक यावर देखील बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात आणि आय थिंक 2 किंवा 3 वर्ष अगोदर एम-पी-एस-सीच्या परीक्षेमध्ये या संदर्भात क्वेश्चन विचारलेला आहे. त्यामुळे आपल्यासाठी ही महत्त्वाची अशी बातमी आहे. क्वाड 2025 ची बैठक जी आहे, ही वॉशिंग्टन डी-सी, USA येथे झालेली आहे. यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी ठराव मांडला गेलेला आहे. तो म्हणजे क्रिटिकल मिनरल्स इनिशिएटिव्ह म्हणजेच दुर्मिळ खनिजांचा सुरक्षित पुरवठा साखळी निर्माण करण्याचा निर्णय यामध्ये झालेला आहे. त्यासोबतच मॅरिटाईम सिक्युरिटी म्हणजेच इंडो पॅसिफिकमध्ये बेकायदेशीर हालचालींवर नजर ठेवण्यासाठी क्वाड मॅरिटाईम डोमेन अवेअरनेस कार्यक्रम बळकट करण्यावर भर दिला गेलेला आहे. तसेच क्वाड ॲट सी ऑब्झर्व्हर मिशन याची देखील यामध्ये घोषणा करण्यात आलेली आहे. त्यासोबतच इमर्जिंग टेक्नॉलॉजीजचे सहकार्य देखील यामध्ये घेतले जाणार आहे. म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI असेल, डिजिटल पायाभूत सुविधा आहेत, सबमरीन केबल्सवर संयुक्त गुंतवणूक तसेच पोर्ट्स ऑफ द फ्युचर या उपक्रमाचा देखील यामध्ये आरंभ केलेला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय शांतता व कायद्याचा पुरस्कार यामध्ये करण्यात आलेला आहे. दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या आक्रमक हालचालींवर टीका देखील यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यासोबत UN क्लॉज आणि 2016च्या न्यायाधिकरण निर्णयाचे समर्थन देखील यामध्ये करण्यात आलेले आहे. लक्षात घ्या क्वाड हे जे काही संघटना आहे याची मुळातच स्थापना चीनला काउंटर करण्यासाठीच केलेली आहे. त्यामुळे तुम्ही यामधील कंट्रीज देखील जर पाहिले तर ते देखील तुम्हाला चीनच्या अवतीभोवती असणारे तुम्हाला लक्षात येते. अ, या बैठकीमध्ये अजून एक भारताचा एक महत्त्वाचा मुद्दा देखील मांडण्यात आला. तो म्हणजे पहलगाम येथे जो काही दहशतवादी हल्ला झाला होता, त्याचा कठोर शब्दामध्ये या बैठकीत निषेध करण्यात आला. तसेच हल्ल्याच्या सूत्रधारांवर कारवाईसाठी क्वाड देश भारताच्या पाठीशी उभा आहेत, असे या बैठकीमध्ये नमूद करण्यात आलं होतं. आता क्वाडबद्दल थोडक्यात म्हणजे क्वाडचं लाँग फॉर्म आहे क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग. याची जी स्थापना झाली होती ती 2007 मध्ये झाली होती आणि त्यानंतर 2010ला हा पुन्हा थंड बसण्यात गेला होता. त्यानंतर पुन्हा 2017 मध्ये हा सक्रिय झालेला आहे. तर महत्त्वाच्या क्वाडमध्ये 4 कंट्रीज कोणत्या आहेत तर बाजूच्या मॅपमध्ये तुम्ही पाहू शकता. सर्वप्रथम तर इंडिया, ऑस्ट्रेलिया, USA आणि जपान. तर हे महत्त्वाचे 4 आर्थिक जे काही स- आर्थिक जे देश आहेत ते या बैठकीमध्ये सहभागी सदस्य आहेत. तर पुढची महत्त्वाची बातमी म्हणजे देशातील पहिले डॉल्बी सिनेमागृह हे पुण्यात स्थापन झालेले आहे. तर पुण्यामध्ये देशातील पहिला डॉल्बी सिनेमा सुरू झालेला आहे. तो खराडी येथील सिटी प्राईड चित्रपटगृहामध्ये अ, याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे नुकतेच. डॉल्बी व्हिजन प्लस डॉल्बी ॲटमॉस यासोबतच याचं जर कॉम्बिनेशन केलं तर खूपच अप्रतिम चित्र आणि थरारक आवाजाचा अनुभव याद्वारे मिळतो. आणि भारतातील पहिला डॉल्बी सिनेमागृहात पहिला चित्रपट दाखवला गेलेला आहे तो म्हणजे जुरासिक वर्ल्ड रिबर्थ. या सर्वांमध्ये
एक वन लाइनर म्हणून खूप सुंदर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो म्हणजे देशातील पहिले डॉल्बी सिनेमागृह कोणत्या शहरामध्ये स्थापन केले गेलेलं आहे? तर लक्षात घ्या, आपल्या पुण्यामध्ये देशातील पहिले डॉल्बी सिनेमागृह ओपन केले गेलेलं आहे. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. या संबंधीचा आपण आज एक प्रश्न पाहूया. मेनो माइंड कार्यक्रम हा कोणत्या संघटनेशी संबंधित कार्यक्रम आहे? तर पर्याय क्रमांक 1 आहे NCW, पर्याय क्रमांक 2 आहे NCPCR, पर्याय क्रमांक 3 आहे NCSC, तर पर्याय क्रमांक 4 आहे NCBC. मी हे पर्याय तयार करताना मुद्दामहून याचे शॉर्ट फॉर्म वापरलेले आहेत. कारण परीक्षेमध्ये प्रत्येक वेळी लाँग फॉर्म देतीलच असे नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्या. वर तरी हा जर सोपा प्रश्न वाटत असला तरी पर्यायावरून हा अवघड केला जाऊ शकतो. तर मेन ऑफ माइंड कार्यक्रम हा ऑब्व्हियसली पर्याय क्रमांक 1 NCW म्हणजेच नॅशनल कमिशन ऑन वुमन या संघटनेचा हा कार्यक्रम आहे. NCPCR ही बालकांशी रिलेटेड संस्था आहे. NCSC ही शेड्यूल्ड कास्ट या या अ, यांच्याशी निगडीत आहे. तर NCBC ही बॅकवर्ड कमिशन शी निगडीत आहे. त्यामुळे लक्षात घ्या, मेनो माइंड कार्यक्रम हा नॅशनल कमिशन ऑन वुमन या संघटनेशी रिलेटेड आहे. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. आपण आमच्या अशा अधिकाधिक कंटेंटसाठी MPSC लायब्ररी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच आम्ही इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील आहोत. टेलिग्राम असेल, व्हॉट्सअप असेल किंवा फेसबुक असेल. या सर्व प्लॅटफॉर्मवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.